नाशिकमध्ये चारचाकी चोरी प्रकरणात आडगाव गुन्हे शोध पथकानं मोठी कारवाई करत परस्पर गहाण ठेवलेली 2 वाहने जप्त केली आहेत. या कारवाईमुळे 7 लाख रुपयांच्या वाहनांचा शोध लागलाय. नाशिक पोलीस कमिशनरेट हद्दीमध्ये दाखल गुन्हा अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. फिर्यादी ज्ञानेश्वर अशोक घोडेकर यांनी मारुती एर्टिगा आणि टोयोटा इनोव्हा ही वाहने भाडेतत्वावर दिली होती. मात्र आरोपीने विश्वास संपादन करून दोन्ही वाहने परस्पर गहाण ठेवत फरार झाला होता. तपासादरम्यान पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार अरुण अहिरे गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून पोलिसांनी जळगाव येथील MIDC परिसरातून एर्टिगा वाहन ताब्यात घेतलंय. तसेच मालेगाव येथून इनोव्हा वाहन जप्त करण्यात आलंय. दोन्ही वाहने वेगवेगळ्या व्यक्तींकडून ताब्यात घेण्यात आली असून एकूण सुमारे 7 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कारवाई करण्यात येते आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 च्या मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभागाचे शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख, पोलीस हवालदार अरुण अहिरे, पोलीस हवालदार इम्रान शेख, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, गणेश देसले, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, पोलीस अंमलदार शक्ती पेंढारकर, सुमित शिंदे आणि बाळा पवार, अरुण अहिरे, पोलीस हवालदार निलेश काटकर या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने ही कारवाई पार पडली आहे. पोलीस स्टेशन आडगाव येथे फिर्यादी नामे ज्ञानेश्वर अशोक घोडेकर यांनी पोलीस स्टेशनला अशी फिर्याद दिली होती की त्यांच्याकडील 2 चारचाकी वाहने, एक एर्टिगा गाडी क्रमांक MH15FX 3731 आणि इनोव्हा गाडी क्रमांक MH15JC 0894 ह्या दोन्ही गाड्या त्यांनी चालवण्याकरिता या आरोपीला दिलेल्या होत्या. त्यांनी त्या परस्पर गहाण ठेवून तो नाहीसा झाला होता. सदर गुन्ह्यातील आरोपीला आणून त्याच्याकडून ह्या दोन्ही वाहनं, एक वाहन MIDC जळगाव आणि दुसरं मालेगाव येथून हस्तगत करण्यात आलेलं आहे आणि गुन्ह्यामध्ये दोन्ही वाहनं जप्त करण्यात आलेले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे. एकूण 7 लाख रुपयाच्या दोन्ही वाहनं आतापर्यंत पोलिसांनी हस्तगत केलेली आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकसेवा न्यूज, नाशिक.